उत्तर पश्चिम मुंबईमधल्या मतमोजणीवरनं आदित्य ठाकरेंनी आता आरोप केलेले आहेत। खासदार रवींद्र वायकर यांनी हे आरोप फेटाळलेत। मतमोजणी केंद्रावर हजारो मोबाईल होते, 20 पेक्षा अधिक उमेदवार मतमोजणी केंद्रावर होते। मग एकटा रवींद्र वायकर काय करू शकतो असा सवाल आता वायकर यांनी केलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने CCTV फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं EVM उघडण्याचं। ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल। आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय। इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे। आता दुसरा प्रश्न तुम्ही झाला ते मोबाईल, तिथे किती जणांकडे मोबाईल होते? या आतून बातम्या वगैरे काय येत असतील किंवा तुम्हाला देखील येत असतील, किती जणांकडे आहे? मग ते 188च्या कायद्याप्रमाणे जे काय फाईन असतील की 500 रुपयाचा फाईन असेल वगैरे, ते काय ते बसेल ना। म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते EVM हॅकचं काय हॅक करता येते का EVM मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावंसं वाटत नाही। जे काय दिशाभूल करण्याचं जे काही प्रयत्न चालू आहेत त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे, हे गिरे तो भी टांग ऊपर अशातला हा भाग आहे। हे खोटं बोला पण रेटून बोला हे जास्त काळ चालणार नाही। रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।